नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेलमधील सर्व ग्रामपंचायतींचा निकाल लागलेला आहे आणि नेहमीप्रमाणे म्हणूया आपण की वर्चस्व हे महाविकास आघाडीचे राहिलेले. खरं म्हणजे या सर्व निवडणुकांच्या निकालांचं विश्लेषण करायचं झालं तर असं म्हणता येईल की ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतात त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष ज्यांच्यासोबत असेल त्यांचं वर्चस्व स्थानिक स्वराज्य यांच्या निवडणुकीमध्ये दिसेल तुम्हाला. आणि आता देखील तीच परिस्थिती आहे की आतासुद्धा महाविकास आघाडीचे जास्त सीट्स निवडून आलेले आहेत किंवा जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आहेत. सुरुवातीला मी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतमजी म्हात्रे यांच्याकडे जाईल. एकंदरीतच निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर काय सांगाल, कोणत्या ग्रामपंचायती आपल्याकडे आलेल्या आहेत आणि कोणत्या ग्रामपंचायती आपल्याकडून निसटलेल्या आहेत? मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, पनवेल उरणमध्ये टोटल 20 ग्रामपंचायतींचं इलेक्शन झालं आहे. त्यामध्ये 13 ग्रामपंचायती ह्या शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात आलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगेन 2 ग्रामपंचायती तिथे ग्रामविकास आघाडी होती, तिथे देखील उमेदवार शेतकरी कामगार पक्ष आपापसात झालेली आहे, ते सुद्धा आलेले आहेत. आणि फक्त 4 ग्रामपंचायतींवर भाजप आलेली आहे. त्यामुळे इथे मतदारांचा कल किती चांगला आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं कोणाला शुभेच्छा जास्त आहेत हे देखील आपल्या समोर आहे. मी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांना सलाम देईन की खरोखर कुठलेही नेते आमचे की नुसते दाखवायला कुठे गेले नाही ग्रामपंचायतीत. हे निव्वळ आमचे नेते कोण तर आमचा कार्यकर्ता हाच आमचा नेता हे इथे आम्हाला दिसून आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी या महाविकास आघाडीच्या सर्व बहादर कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो. आणि जी जासई ग्रामपंचायत आमची दिबा पाटील साहेब, आम्ही म्हणतो आमचे हक्काचे, आमचे दिबा पाटील साहेब आमच्या हक्काचे, चिरनेरला जिथे आमचं झालं, या सगळ्या शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या आमच्या ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दिवाळीनिमित्त मी नागरिकांना आणि माझ्या बहादर कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. गणेश कडू आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. एकंदरीत मी सुरुवातीलाच बोललो की शेतकरी कामगार पक्ष ज्या पक्षांसोबत तिथे पनवेलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची ज्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये त्यांचं प्राबल्य दिसत असतं. आता जी परिस्थिती आहे ती देखील तशीच आहे. काय विश्लेषण कराल थोडं? नक्कीच गेली 50 वर्ष सातत्याने शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या पनवेल विधानसभेवर माझ्या बहादर कार्यकर्त्यांमुळे दिमाखाने फडकत होता. गेली 15 वर्षाचा जर पॅच बघितला तर लोकांनाही आता लक्षात आलं आहे 15 वर्षामध्ये कोणता विकास या पनवेलचा झालेला आहे. त्याच्यामुळे मला अगदी खात्री वाटते की माझा कार्यकर्ता इकडेचा तिकडे न होता जो काही राहिलेला कार्यकर्ता आहे हा शेतकरी कामगार पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे. आताच तुम्ही सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था, मग कृषी उत्पन्न बाजार समिती असू दे, अख्ख्या महाराष्ट्रभर कृषी उत्पन्न बाजार समित्या कुठेच बिनविरोध झाली नाही. शेतकरी कामगार पक्षाचा करिश्मा, शेतकरी कामगार पक्षाच्या बेसवर आणि बलबुत्यावर आमदार बळाराम पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली एकमेव अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जी बिनविरोध झाली. पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँक घ्या, पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेमध्ये 13 उमेदवार त्यांनी जिद्दीने उभे केले होते. आमच्याच पक्षातनं निघून गेलेले अजय कांडपळे ज्यांना शेतकरी कामगार पक्षाने अगदी सन्मानाने तिथे चेअरमन म्हणून बसवलं होतं, त्यांना त्यांचं साधं सदस्य म्हणून देखील निवडून येता आलं नाही. त्यामुळे जिथे जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय राहील त्या वेळा शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी ही नक्कीच तिथे बाजी मारणार. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष जिथे असणार तिथेच ग्रामविकास आघाडी असू दे किंवा इतर कोणत्याही आघाड्या असू दे, शेतकरी कामगार पक्षाला हा या महाविकास आघाडीमध्ये या पनवेल उरण तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा मोठा बंधू असणार आणि मोठा बंधूच असेल. त्यामुळे इतर पक्ष देखील आम्हाला मोठ्या बंधूच्याच नात्याने, मग शिवसेना असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असू दे किंवा काँग्रेस असू दे, हे कायम आम्हाला मोठ्या बंधुकीच्या भावनेनेच आमच्याकडे पाहतात आणि त्याच प्रकारे आमचं काम चाललंय. मी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या, कारण राजकीय परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रभर अक्षरशः ढवळून निघालेली आहे, पण माझा तळागाळातला मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवाल्यांचा कार्यकर्ता असेल, शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांची सगळीकडेच दखल घेतली जाते. अख्खे सर्व पक्ष सांगतात की केडर बेस आणि शेतकरी कामगार पक्षासारखा निष्ठावान कार्यकर्ता हा कोणाकडेच नाही. आज ज्या काही लढाया आम्ही जिंकतोय त्या सर्व माझ्या या निडर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जीवावरच निघतोय. या सर्व कार्यकर्त्यांना माझा लाल सलाम. पण एक गोष्ट जरी खरी असली की शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य स्थानिक स्वराज्य संस्थेवर असतं आणि आता शेतकरी कामगार पक्षासोबत इतर सर्व पक्ष, भारतीय जनता पार्टी खरं म्हणजे एकटीच आहे आणि शेतकरी कामगार पक्षासोबत सर्व इथले जे पक्ष आहेत जे नेहमीच विरोधात असतात ते आहेत सोबत.
इथे पारंपरिक मतदार असतो ना तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा तो नेहमी शेतकरी कामगार पक्ष प्लस जे इतर स्थानिक जे पक्ष असतील त्यांच्याकडे असतो, परंतु जो शहरी मतदार असतो तो मात्र नसतो. ही देखील वस्तुस्थिती आहे, ती तुम्ही मान्य कराल? जशी शहरी म्हणाल तर शहरी भागाचा जर विचार केला तर ज्यावेळी खारघर इथे स्थापन झालं, या खारघरमध्ये ज्यावेळी 17 ग्रामपंचायती म्हणजे महानगरपालिका स्थापन व्हायच्या आधीची जर परिस्थिती बघाल तर त्यावेळी लोकसंख्या तीच होती. त्या लोकसंख्येत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हा शेका पक्षाचा होता. मतदार कोण होते तर याच खारघर कॉलनीमधले. आणि जर सरपंचाचा विचार केला तर त्यावेळी देखील बीजेपीने तशा प्रकारचा आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केला होता. 17च्या 17 उमेदवारांना पाणी पाजण्याचं काम माझ्या त्यावेळच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं होतं. त्यामुळे मला खात्री आहे की थोडंफार जे काही आहे आर्थिक बलाबल होतं आहे, त्या आर्थिकमधनं कुठेतरी त्यांच्याकडनं त्यांचं ते मतांचं जे आहे ते मताधिक्य ते मिळवू शकतात. पण आज जो टॅक्सेशनचा विषय तो यावेळी भाजपच्या आणि तसेच आमदाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. या स्थानिक लोकांनाही देखील कळालं आहे. आमची स्थानिक लोकं तर आमच्यासोबत आहेतच, परंतु या आत्ता कॉलनीत आलेल्या नवीन नागरिकांनाही कळालं आहे. ज्यावेळी त्यांना 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाख, तुमच्या माझ्यासारख्या लोकांना पण आज आपण ग्रामपंचायतीतनं इथे आल्यानंतर 2 वर्षाचा पहिला टॅक्स माफ व्हायला पाहिजे, परंतु इथे सत्तेच्या नशेत असलेल्या भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी त्याला सढळ पाठिंबा देऊन हा जिजिया कर आमच्यावर लावला आहे. आणि आता खारघर कॉलनी असेल, कामोटा असेल, लगतच्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः तिथे त्यांचा मुलगा उमेदवार आहे म्हणून तिथल्या पलावाला अशा प्रकारे सूट देतात. आणि गेले कित्येक वर्ष इमाने ईदवारे माझा ग्रामपंचायतीतला माझ्या या खारघर कॉलनीमधला जो नागरिक आहे ज्याला 5 वर्ष कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी घेतली होती. आज त्या भूमिकेला आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे जसं पारंपरिक आमचा जो असणारा बालेकिल्ला शेतकरी कामगार पक्षाला गेली 50 वर्ष झाल्यानंतर तो आमच्याकडनं हिसकावून घेतलाय, तो या 15 वर्षानंतर याच्या पुढे मी इथे असलेले आमचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या साक्षीने सांगतो तो नक्कीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही फडकवू एवढं या इथे नक्कीच. शेवटची प्रतिक्रिया मला राजेशजींची घ्यायची आहे. आगामी निवडणुकीतील ज्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये टॅक्सचा मुद्दा महत्त्वाचा असणार हे एवढ्या विश्लेषणातून कळतं. आता जो निवडणुकींचा निकाल आहे त्याचं विश्लेषण करायचं थोडक्यात तुमच्याकडे लिस्ट असेल तर मला सांगू शकाल का कोणत्या कोणत्या ग्रामपंचायती एक्झॅक्टली तुमच्या लागल्या त्या आणि कोणत्या ग्रामपंचायती ज्या महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुंद्रे ग्रामपंचायत असेल, त्याचप्रमाणे सोमटणे, कोन, कसळखंड, वावेघर, तुराडे, गुळसुंदे, जासई, दिघोडे, दापोली, चिरनेर या सगळ्या ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. त्याचबरोबर उर्वरित 6 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायतीमध्ये गाव लेवलला काही ग्रामविकास आघाडी झालेली होती आणि 4 ग्रामपंचायती भाजपाकडे आहेत. तर अशा पद्धतीचं विश्लेषण आहे. एकंदर जर परिस्थिती बघितली की 70-75% पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवरती या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं, आपण गणेशजींना काही प्रश्न करत होतात की यामध्ये धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढाई होती. आपण जर बघितलं की यापूर्वी जी मंडळी आमदार म्हणून आज या ठिकाणी मिरवतात पनवेल उरणामध्ये त्यांना लोकांनी या ठिकाणी दिलेली चपराक आहे. या ठिकाणी पनवेल विभागामध्ये नैनाचा प्रश्न आहे. आज शहरी भागामध्ये जरी प्रॉपर्टी टॅक्सेशनचा जो विषय आहे म्हणजे इकडे भूलतापा, इकडं लोकांच्या विरुद्ध फक्त धनदांडग्यांच्या दृष्टिकोनातून नैना आणता मोठ्या बिल्डर्सच्या दृष्टिकोनातून, तर हे सगळा जो भूलभुलैया आहे तो लोकांना स्पष्टपणाने कळलेला आहे. आणि पुढील काळामध्ये मी अगदी तुम्हाला सांगतोय की पनवेल आणि उरणामधील जी विधानसभा असेल या दोन्ही महाविकास आघाडीच्या ताब्यात असतील, या अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी निश्चितपणाने वाटतोय. तर हा निकाल आणि त्याचं विश्लेषण तिथल्या या सगळ्या नेत्यांकडनं पाहिलेलं तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.